शिवसेना के 59वें स्थापना दिवस के अवसर पर मुंबई के वर्ली में आयोजित एक समारोह में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा। शिंदे ने उद्धव पर निशाना साधते हुए ये तक कह दिया कि मरे हुए को क्या मारना। दरअसल इससे पहले शिवसेना यूपीटी के प्रमुख उद्धव ठाकरे ने भाजपा और एकनाथ शिंदे को चैलेंज देते हुए कहा था, कम ऑन किल मी। एकनाथ शिंदे ने उद्धव के इसी चैलेंज का जवाब दिया। उद्धव ठाकरे द्वारा एम्बुलेंस में जाओगे वाले बयान पर भी एकनाथ शिंदे ने प्रतिक्रिया देते हुए कहा, यानी वो हमें पिटेंगे तो हम एम्बुलेंस में जाएंगे। सिप करके शोर बाजुओं में नहीं आता जोर, शेर की खाल ओढ़कर गिदड़ शेर नहीं बन सकता। इसके लिए शेर का कलेजा चाहिए और कलाइयों में ताकत चाहिए। वहीं राहुल गांधी पर निशाना साधते हुए एकनाथ शिंदे ने कहा, जिस सेना ने पराक्रम दिखाया उन्हें शाबाशी देने के बजाय आप शंका उत्पन्न कर रहे हैं। आप भारतीय हैं या पाकिस्तान के एजेंट है? आप पाकिस्तान की बोली बोल रहे हैं। आपको क्या निशाने पाकिस्तान का खिताब चाहिए? आपके बयान का इस्तेमाल करके पाकिस्तान दुनिया भर में हमारी बदनामी कर रही है। राहुल गांधी हो या कोई, आज अगर बाला साहेब ठाकरे होते तो उनका कोर्ट मार्शल कर दिया होता। आप भले ही पाकिस्तान में हीरो बन गए होंगे, लेकिन देश में आप जीरो बन गए हैं। ऐसा एकनाथ शिंदे ने राहुल गांधी को लेकर कहा। और क्या कुछ कहा एकनाथ शिंदे ने, आइए आपको सुनाते हैं। विधानसभेच्या गेल्या 3 निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे। 2014 साली शिवसेनेने 282 जागा लढवल्या, 63 जागा जिंकल्या। त्यावेळी स्ट्राइक रेट किती होता? फक्त 22%। 2019 साली शिवसेनेने 124 जागा लढवल्या आणि 56 जागा जिंकल्या। त्यावेळी स्ट्राइक रेट होता 45%। आणि 2024 ला आपल्या तुमच्या शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या। आणि उभाटाने 85 जागा लढवल्या, अवघ्या 20 जागा जिंकल्या। म्हणजे स्ट्राइक रेट फक्त 23%। म्हणजे आपल्या शिवसेनेच्या 1/3 मतही त्यांना मिळाली नाहीत। कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला। त्यामुळे 1/3 मतं मिळाली नाहीत। आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर, काँग्रेसच्या मेहरबानीवर। कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे। हे या 2024च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं। आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे। आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे। आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय। आणि म्हणून अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय। हे आपल्या समोर आपण याचे साक्षीदार, महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे। आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे। सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं। ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना 2019 ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला। बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला। बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला। मराठी माणसाचाही विश्वासघात केला।
हिंदुत्वाचाही विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. सरडाही रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला. हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणतायत, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत, हे मी नाही सांगत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार? बाळासाहेबांचे वारसदार. अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार सोडले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला, परंतु हिंदुत्व सोडलं नाही. आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली. हा महाराष्ट्र याला साक्षीदार. आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा, या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही? हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावेळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी? युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण, त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे? कशामुळे? बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे, सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. पण मी आपल्याला सांगतो, मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय. आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी कधी प्रतारणा होणार नाही. हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही. हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय. आणि म्हणून स्थानिक आपण वर्षाचे 12 महिने 365 दिवस काम करतो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो. काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचं काय असतं? हम दो हमारे दो एवढंच असतं. पण आपलं नाहीये. आपलं अख्खा महाराष्ट्र आपलं आहे. महाराष्ट्रातली जनता आपली आहे. आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय. परंतु ज्याने विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता आहे ना मराठी माणूस आठवेल. आता मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? याचा हिशोब तर द्या. याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच
मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला, मुंबईच्या बाहेर गेला, नाला सोपाराला गेला, इकडे बदलापूरला गेला, वसई विरारला गेला. हे पाप तुमचं आहे. गेले 20 वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे. आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता. मला सांगा, हिंदुत्व सोडलं नाही? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला, काढला, सोडला? मला सांगा, हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही. मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता? प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता? बॉम्बस्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो? आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली? हा माझा सवाल आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा पीएफआय का काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं, त्या पीएफआय म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त आरएसएसची तुलना करता, त्यांना शिव्या घालता. हे कुठलं हिंदुत्व आहे? हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं आहे, कधी धरायचं, कधी सोडायचं, असं नाही चालत. जनता सुज्ञ आहे. तुम्ही धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली.